गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. कलम 22(1) चे पालन न केल्यामुळे अटक बेकायदेशीर असेल तर दंडाधिकाऱ्यांनी अटकेची वैधता तपासली पाहिजे. सर्वोच्च न्यायालय. कारणाशिवाय अटक करणे बेकायदेशीर आहे, संविधानाचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. अटकेची बेकायदेशीरता आणि न्यायालयाचे कर्तव्य हमी दिलेल्या अटक न करण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर कलम 22(1) चे पालन न केल्यामुळे अटक बेकायदेशीर असेल तर दंडाधिकाऱ्यांनी अटकेची वैधता तपासली पाहिजे. मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे. कलम 22(1) चे उल्लंघन झाल्यास न्यायालय आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश देईल. कायद्यानुसार जामीन प्रतिबंधित असला तरीही जामीन मंजूर करण्यासाठी हा आधार असेल, असे खंडपीठाने म्हटले आहे. अटकेनंतर जर अटकेचे कारण शक्य तितक्या लवकर कळवले नाही तर कलम 22(1) अंतर्गत हमी दिलेल्या अटक करण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल. शुक्रवारी एका ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की घटनेच्या कलम 22(1) अंतर्गत अटक केलेल्या व्यक्तीला त्याच्या अटकेची कारणे सांगणे ही केवळ औपचारिकता नाही तर एक अनिवार्य घटनात्मक आवश्यकता आहे. या तरतुदीचे पालन न केल्यास अटक बेकायदेशीर ठरेल. न्यायमूर्ती A.S. ओका आणि न्यायमूर्ती N. सिंह यांनी हरियाणा पोलिसांनी कलम 22(1) चे पालन न केल्याबद्दल केलेली अटक बेकायदेशीर घोषित केली आणि आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. खंडपीठाने म्हटले की मूलभूत हक्कांतर्गत संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 22 समाविष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर कळवणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. अटकेनंतर जर अटकेचे कारण शक्य तितक्या लवकर कळवले नाही तर ते कलम 22(1) अंतर्गत हमी दिलेल्या अटक न करण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल. मूलभूत हक्कांचे उल्लंघन. संविधानाच्या भाग अंतर्गत कलम 22 मूलभूत हक्कांचे समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणून अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा मूलभूत अधिकार आहे की त्याला त्याच्या अटकेच्या कारणांबद्दल शक्य तितक्या लवकर माहिती दिली पाहिजे. जर असे केले नाही तर ते कलम 22(1) अंतर्गत हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल आणि अटक बेकायदेशीर ठरेल, असे खंडपीठाने म्हटले आहे. न्यायमूर्ती N. सिंह म्हणाले की अटकेची कारणे केवळ अटक केलेल्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा त्याने नामांकित केलेल्या इतर व्यक्तींना देखील कळवावी, जेणेकरून ते कायदेशीर प्रक्रियेद्वारे अटकेला आव्हान देऊ शकतील आणि त्याची सुटका सुनिश्चित करू शकतील. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की पंकज बन्सल विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात अटकेची कारणे कळवण्याचा योग्य आणि आदर्श मार्ग म्हणजे अटकेची कारणे लेखी स्वरूपात देणे हे सुचवले होते. तथापि अटकेची कारणे लेखी स्वरूपात कळवण्याची आवश्यकता नाही. परंतु जर लेखी पद्धतीने पालन केले तर पालन न केल्याबद्दल वाद अजिबात उद्भवणार नाही, असे त्यात म्हटले आहे. अटकेचे कारण लेखी स्वरूपात देणे आवश्यक नसले तरी ते लेखी स्वरूपात दिल्याने वाद संपेल. पोलिसांनी नेहमीच कलम 22 च्या आवश्यकतांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे न्यायमूर्ती ओका म्हणाले.